जनार्दन स्वामी महाराज यांनी निःशुल्क योग प्रचार हा एक महत्त्वाचा पैलू योगाभ्यासी सर्व समाजाला इतक्या सहजतेने दिला आणि त्यामध्ये कोणताही खर्च येऊ नये. हा तो प्रसाद आहे, निःशुल्क सगळ्यांना मिळत राहावा या दृष्टीने त्यांनी केवळ शिकवणे हाच भाग चालू केला. परंतु शिकवत असताना काही शिकवणारे तयार व्हावे आणि हे शिकवणारे जेव्हा तयार व्हायची इच्छा होऊ लागली तेव्हा शिकवणारे म्हणू लागले की आम्हाला तर तुमचे ते नंबर कोणत्या आसनात 2 नंबर आहे, कारण सांघिक आसनं ही स्वामींचं महत्त्वपूर्ण भाग आहे. योगासनांना सांघिकता सामाजिकता देणे हे स्वामीजींचे सर्वात श्रेष्ठ कार्य आहे योग क्षेत्रामध्ये. आणि तेव्हा त्यांना लोकांनी म्हणले की तुमचे नंबर लक्षात राहत नाही, कृती लक्षात राहत नाही, वेळ लक्षात राहत नाही, म्हणून त्यांनी फार छोटी छोटी पुस्तकं तयार केली ज्याला आज योग ग्रंथ म्हणूया आपण. हे योग ग्रंथ स्वामीजींनी चालू केले, ते मोठे विलक्षण ग्रंथ चालू केले. संपूर्ण हिंदीमध्ये म्हणतात ना, संपूर्ण सागर गागर में भर लाना, अशा पद्धतीने स्वामींनी जे ज्ञान संपूर्ण या 32 पानांच्या पुस्तकात दिलं. त्यामध्ये अनेक सूचना, अनेक नवीन नवीन योजना, अनेक उपाय स्वामींनी इतक्या सहजतेने दिले. आजच्या युगामध्ये लहान मुलांचे, मोठ्या माणसांचे, सगळ्यांचेच म्हणा का माहीत नाही, परंतु डोळेच खूप खराब होत आहेत. डोळ्याच्या वेगवेगळ्या व्याधी, या सगळ्या व्याधी दूर व्हाव्या यामध्ये स्वामीजींनी त्या काळात, स्वामी क्रांतदर्शी होते, 50-100 वर्षानंतर समाजाची काय अवस्था होईल हे जाणून त्यांनी जे तिथे कथन केलेलं आहे ते मात्र विलक्षण आहे. आणि त्यामध्ये डोळ्याचे व्यायाम, डोळ्याचे स्वास्थ्य हा जो विषय आहे स्वामीजींनी ठेवलेला तो इतका विलक्षण आहे आणि अत्यंत सोपा आहे आणि इतक्या सहज लिहिला आहे की कोणाचं लक्षात जात नाही तिथे, पण ते अप्रतिम आहे. रोज जर का साधा आहे, डोळ्या हात जेवण झाल्यावर नीट, आजकाल साबणाने धुतो, साबणाने नाही धुवायचं बरं का, साधे कसं हात नीट धुतले सगळे आणि मग धुतल्यानंतर हात ओले हाताने नुसते वर पाहिलं डोळ्यामध्ये ते थेंब पाण्याचे टाकले तर त्याचा काय परिणाम होतो. सकाळी उठलं अगदी कोवळं सूर्योदय होतो आहे, तो तांबूस सूर्य येतोय, अरुणोदय होतोय, अशा वेळेला सूर्याकडे पाहिलं, सूर्य उगवल्यानंतर मग सूर्य पाठीशी घेऊन पाहिलं, काय काय परिणाम होतात डोळ्यावर, इतके विलक्षण गोष्टी लिहून ठेवल्या आहेत स्वामीजींनी. या सगळ्या गोष्टी प्रत्यक्ष अनुभवात घ्यायचं हा विषय सौ इलामुळे यांच्या मनात या कोरोना काळात आला आणि त्यांनी जेव्हा त्याच्यावर थोडंसं चिंतन करून आणि प्रत्यक्ष प्रयोग करून काही निदान काढले, निष्कर्ष काढले आणि ते निष्कर्ष आपल्याला या व्हिडिओमध्ये निश्चित पाहायला मिळणार आहे. आणि ते निश्चित पाहावे. फक्त एकच लक्षात ठेवावं की जे त्यात सांगितलं आहे ते एकदम स्वतः करू नये, कारण हे पोहणं आहे. पुस्तकात वाचलं, कोणीतरी करून दाखवलं आणि म्हणून आपणही तलावात स्वतः उडी मारून टाकली तर बुडणंच आहे. त्यामुळे योग्य तज्ज्ञ असं मार्गदर्शन घेऊनच हे सगळे उपाय करावे, म्हणजे सगळ्यांना डोळ्याला फायदा होईल, लहान मुलांचे आरोग्य सुधरेल याविषयी विश्वास वाटतो. नमस्कार. पूर्व दिशेला गुलाल उधळून ज्ञानदीप लाविला, ज्ञानदीप लाविला, गोरस अर्पुन अवघे गोधन गेले यमुनेला, गेले यमुनेला,
धूप दीप नैवेद्यासा सदुपचार चालिला हो स्वीकारावी पूजा आता उठी उठी गोपाला उठी उठी गोपाला घराघरातील बालमित्रांनो, माता भगिनींनो, बंधुभावांनो, कोरोना काळात थकलेल्यांना दिलासा देणारे जनार्दन स्वामी काय म्हणतात बघा, ऐका, करून पहा. शरीर हे एक शरीर विज्ञान किंवा शरीरशास्त्र हा जो अभ्यासाचा विषय आहे, त्याच्यामध्ये या सगळ्याच गोष्टी येतात. कारण आपण म्हणजे जनार्दन स्वामीजींनी सांगितलं त्याप्रमाणे शरीर हे पूर्णतः तुम्ही त्याच्याकडे बघावं आणि ते त्याच्या निकोप आणि स्वास्थ्यपूर्ण अस्तित्वाकडे आपलं लक्ष गेलं पाहिजे. दॅट इज व्हॉट वी मस्ट रिअली स्ट्रेस ऑन. की लक्षात ठेवा की माझं शरीर म्हणजे अमुक भाग असं नसून पूर्ण शरीर खरोखरी स्वास्थ्यपूर्ण राहिलं पाहिजे. याच्यामध्ये जनार्दन स्वामींनी जसं पहाटेच्याच गोष्टीचं महत्त्व दिलं आहे. जनार्दन स्वामींनी ज्या सूचना दिल्या आहेत आपल्याला, त्या सूचनांमध्ये असं सांगितलेलं आहे की पहाटे उठा, बिफोर सनराईज, सूर्योदय व्हायच्या आधी उठा, तर तुमच्या शरीरामध्ये डायबिटीसचे जे प्रमाण वाढलं आहे ते कमी व्हायला मदत होणार आहे. राईट फ्रॉम बिगिनिंग, लहानपणापासून ती हॅबिट. आणि ते केल्यानंतर तांब्याच्या भांड्यामधलं, हा तांब्याचं भांडं, या भांड्यामधलं पाणी प्या आणि ते पाणी प्यायल्यानंतर मग आपोआपच थोडे दिवसातच स्वामींनी पवनमुक्तासनही त्याच्यासाठी सांगितलं. आणि ते सगळं केल्यानंतर तुम्हाला इन ड्यू कोर्स ऑफ टाईम, म्हणजे 8 दिवसामध्ये, साधारण 8 दिवस, तुम्हाला जास्तीत जास्त 3च दिवसात होतं ते, पण 8 दिवस आपण घेऊ, पेशन्स ठेवायचं आहे. आणि त्याच्यानंतर एक्सक्रिशन तुम्हाला उठवेल, उठ लागली आहे परसाकडलं, अशा पद्धतीची जी अवस्था, ती यायला मदत करणारं हे सकाळची वेळ आणि हे तांब्याच्या भांड्यातलं पाणी. याच्यामध्ये परत एकदा थोडंसं इंटरव्ह्यू करतोय, पण हे खूप महत्त्वाचा विला त्यांनी आता मुद्दा मांडलेला आहे की आपल्याला आपोआप शौचाच्या दृष्टिकोनातून विचार निर्माण झाला पाहिजे, इतकी आपल्याला घाई वाटली पाहिजे. हे लक्षात घेण्यासारखं आहे की आपलं जर जीवनमान तसंच असलं, म्हणजे साधारण ब्राह्म मुहूर्ताला म्हणजे सकाळी 3:30 ते 5:30 असं आपण साधारण ओव्हरऑल पद्धतीने समजतो, तर 3:30 ते 5:30 तुम्ही जर खरोखरच उठलेले असलात किंवा तुम्ही जागे असलात तर तुमचं चिंतन होतं. त्याचप्रमाणे तुमच्या जे काही शरीराच्या आतल्या क्रिया होतात त्या सुरू होऊन जातात. तर त्याच्यामुळे 5:30च्या सुमारास बरोबर तुम्हाला शौचाला जाण्याची एक ओढ लागते, ती इलाताईंना आता अपेक्षित होती. इंट्युशन्स. बताया बाल रवि जब लाल रंग का रहता है तभी उसमें कोई भी अभी तक तो उसका प्रकाश जो है अभी बढ़ेगा, उसके पहले ही आजू बाजू के प्रकाश की तरफ देखते हुए रुकेंगे. जो स्वामी जी ने बताया है और आंखों के लिए उपाय, इसके लिए बताया है. जी आभा आहे ती आपल्या डोळ्यांच्यासाठी अतिशय सुखदायक आणि अतिशय तेजस्वी अशी आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचा फार जास्त ताप होईल अशा प्रकारचा तो प्रकाश नाही आहे. खूप बोगस आणि आवश्यक असा ताप आहे. थोड़ी देर देखते रहेंगे, थोड़ा ऊपर आने के बाद फिर पीछे मुड़ करके. आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की कृपया सूर्याकडे
संस्काराच्या ह्याच्यामध्ये राहा, म्हणजे त्याचं जे काय आपल्याला ग्रहण करता येईल तेवढं तेवढं आपल्याला मिळेल. मंत्र के साथ यदि देखते हैं, आंखें भी स्थिर हो जाती है और एक श्वास आंखों से समझने लगता है कि इसकी तरफ भी ध्यान दीजिए। तक ही रुक पाएंगे, फिर पीछे मुड़ करेंगे, तब तक ऊपर आ जाएगा। तरी पण हा याचा लाल रंग दोनों टाइम सूरज की तरफ देखते हुए करना है, दोनों क्रियाएं। इसका बहुत सुंदर इफेक्ट है जो आँखों के लिए कोरोना पीरियड में खासकर विशेषतः अपने बच्चों के लिए फायदेमंद है। धीरे से सीधे होंगे, फिर से इधर मुड़ जाएंगे। अब सूरज देखो कितना है, प्रकाशित हुआ है कितना एकदम। हां, आणि तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं का की काही चूक बंद ठेवा, अजून कमी होतं का? खोल के देखो, स्माइल। इतना लाल नहीं है। नहीं नहीं तो भी नहीं है, यानी और भी थोड़ा देर नीचे जाने को चाहिए, लेकिन नीचे गया तो पूरा दिशा जाता है। पीछे करो अभी, पीछे भी दोनों हाथ आंखों पर रखो, पूरा नीचे से ऑसिपिटल लोब से कोई मेरा काम करता नहीं। तो रोज हम बोलते हैं 1 घंटा दे दो तो LIC पॉलिसी। अभी आंखों के लिए आप 5 मिनट दे दो सवेरे के, जी तो आपको जिंदगी भर बहुत सुंदर आंखें मिलेगी, कुछ भी तकलीफ नहीं होगी। जो घराने में रहती है कुछ आंखों की तकलीफें, वो भी सब चली जाएगी। ऐसा वादा स्वामी जी हमसे करते हैं और 100 साल पुराने उन्होंने बताया हुआ, लेकिन अभी तक हमने उसके तरफ ध्यान ही नहीं दिया। लेकिन कोरोना ने हमें उसके तरफ ध्यान देने के लिए प्रवृत्त किया है, मजबूर किया है और बता रहे हैं। देखो पहले स्ट्रॉ, तो ये जो पानी है, ऐसा पानी पहले तो मुंह में रखना है पहले भर के, और मुंह में रखने के बाद फिर आंखों को फड़फड़ाना है उसमें। देखो थूक देना, ऐसे 2-3 बार करना है। ये फड़फड़ा से देखो, ये आँख हमारी, इस आँख से ये आँख बड़ी दिखती है, 2-3 बार करे तो स्पष्ट रूप से दिखाई देता है। स्वामी जी ने विशेष रूप से लिखा है, नीचे रखकर ही फड़फड़ाना नहीं है, ऊर्ध्व दृष्टि करके गर्दन ऊपर लेकर फिर करो तो उसका फायदा ज्यादा है। तो ये एक, जैसे एक स्ट्रॉ से बाद में करेंगे वो, ये आंखों का हो गया। दूसरे आंख का भी वैसा ही।
इसके लिए भी आई बॉल आई ग्लास का मिलता है, उससे भी कर सकते हैं बड़ा। आंखों के साइज का मिलता है, उससे भी कर सकते हैं ये, लेकिन इससे करने से सहजता से होता है। ये हो गया, ये दोनों इससे 2-3 बार करना है, यही क्रिया। अब दूसरी क्रिया जो स्ट्रॉ की है वो देखेंगे। अब देखिए दहने और स्वामी जी बोले हमारा तो अभी आदत हो गई, तो दोनों नथुने खुले हैं सवेरे भी, लेकिन पहले पहले नहीं रहते दोनों नथुने खुले। तो उसके लिए स्वामी जी ने बोला है कि पियो, नथुनों से लो, क्लियर है, समझ में आ गया। दूसरे नथुने से भी तुम दो। ऐसे करते करते धीरे धीरे, यही पहले सिखाना, फिर 8 दिन बाद आप ही आप उनको आते जाएगा। तो देखिए दोनों नथुने से भी कुछ दिन बाद वो भी आने लगता है। एक एक नथुने से करना, दोनों नथुने खुले हुए, फिर दोनों नथुने से एक साथ भी कर सकते। हिरण संहिता में उसका उल्लेख मिलता है हमें, लेकिन वो जब तक हम साधना शुरू नहीं करेंगे वो बताने से कुछ फायदा नहीं, होता ही नहीं है वो। तो इस प्रकार दोनों नथुने से किया। या बाबतीत सुद्धा जे लक्षात येण्यासारखी गोष्ट अशी आहे की त्या जेव्हा उजव्या नाकपुडीमधून पाणी घेतात तेव्हा ते ऍक्च्युली डाव्या नाकपुडीमध्ये जाऊ शकतं असं आपल्या नाकामध्ये जागा आहे. हा, ते लक्षात ठेवा की दोन्ही नाकपुड्या एकमेकांना बरोबर युनाइटेड आहेत, वरती जाऊन ते एकच होऊन जातात. आता अपन उसके बाद में ऊर्ध्व दिशा, आकाश देखो ऊपर का, और फड़फड़ाना है आंखों को। करो सब जन करो एक साथ, 2-3 बार करना है। पहले जमता नहीं, दूसरे इसमें, तीसरे इसमें, जमने के लिए ही। आंखों की लाली, रांजणवाडी, असे वेगळे वेगळे विकार, तिरळे पाहणं, या सगळ्या विकारांवर पण हे फायदा होतो. जसं मोतीबिंदूचं सांगितलंय स्वामींनी, तसे डोळ्याचे हे वेगळे वेगळे जे विकार आहेत त्या सगळ्यांवर हे उपाय करताय. इथे मी पटकन थोडंसं रांजणवाडीच्या संदर्भात इलताई म्हणाल्या म्हणून सांगतो की रांजणवाडी ही आपल्या लीड्सची इन्फेक्शन असतात, दॅट इज नॉन एज अ स्टाय, STYE. तर रांजणवाडी हॅज नथिंग टू डू विथ कफ और एनिथिंग ऑफ दॅट काइंड. परंतु शास्त्राचा आपला जितका अभ्यास वाढत जाईल तितका आपल्याला त्याचा प्रत्यय येत राहील, असं आपण त्या बाबतीत नेहमी हे राहू, काय म्हणतात, प्रोग्रेसिव्ह राहू. स्वामीजींच्या पुस्तकात हा शब्द दिलेला आहे, रांजणवाडी पण दिलेला आहे. रांजणवाडी म्हणजे ते आपले दोन्ही लीड्सचे इन्फेक्शन आहेत, दॅट इज वाय इट हॅपन्स. ऑर्डिओलम हा पण त्याच्यासाठी एक शब्द आहे. आणि मुरुमावर पण दिलाय, मुरुमासाठी पण दिलाय. म्हणजे गालावरती येणारे पुरळ किंवा गालावर येणारे त्याला काय म्हणतात, यंग एजशी रिलेटेड पिंपल्स. तर ह्या सगळ्या गोष्टींची ऍक्च्युली शास्त्र जे आहे, म्हणजे वैद्यकीय शास्त्र, हे तितकं प्रगत नाहीये जितकं जनार्दन स्वामींनी अनुभव घेऊन आपल्याला मांडून दिलाय. तर ते आता हळूहळू आपण तिथपर्यंत जातो आहोत. म्हणजे ऍटलिस्ट आपली विचारसरणी तरी त्या दृष्टीने सक्रिय आहे. ठीक आहे. तर दुसरा प्रकार करायचा, नाकाचा स्ट्रॉ बनवून, एका नाकपुडीचा स्ट्रॉ बनवा आणि नाकाने ओढा पाणी सक, आणि ते बघा, तिरपी मान नाही केली तर मुखामध्ये जमा होतं, ते थुका, पुन्हा तेच. आणि हळूहळू आपण एक्सपर्ट होतो ओढण्यामध्ये पण. ऍक्च्युली याच्यासाठी ना कवटीचं चित्र डोळ्यासमोर ठेवा. म्हणजे कवटीचा जो हा जो नाकाचा भाग आहे किंवा डोळ्याचे भाग आहे, ते सगळे एकमेकांशी कसे कनेक्टेड आहेत हे आपल्याला नुसतं ह्युमन कवटीचं एक चित्र आपल्या डोळ्यासमोर आलं की सगळ्या गोष्टी आपल्याला क्लिअर होऊन जातील. आणि मग त्याचे कनेक्शन कसे आहेत हे स्पष्ट होईल. चांगलं तोंड भरून जाईल इतक्या स्पीडने सुद्धा आपण घेऊ शकतो की एका त्याच्यात आपलं तोंड भरून
तोंड भरून चूळ होते. किंबहुना ते जसं इतकं भरल्याशिवाय ते पाणी इतक्या फोर्सने बाहेर महान योगी स्वामी जनार्दन योग साधने माझी जीवन परमात्म्याचे हृदयी चिंतन ध्येय प्रतिष्ठा या सत्यातून आरोग्याची देती शिकवण